नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील 23 धरणे पाहणार आहोत। नागपूर जिल्ह्यात प्रमुख 8 मोठी धरणे आहेत। ह्या प्रमुख 8 धरणांची संपूर्ण माहिती तसेच इतर 15 धरणे कोणती आहेत ते आपण पाहूयात। मकर धोकडा धरण। मकर धोकडा हे धरण उमरेड तालुक्यातील मकर धोकडा या गावाजवळ आहे। हे धरण नागपूर शहरापासून 41 किलोमीटर अंतरावर तसेच उमरेड शहरापासून 14 किलोमीटर अंतरावर आहे। मकर धोकडा हे धरण वैनगंगेची उपनदी आंब या नदीवर 1978 साली बांधण्यात आलेले आहे। मकर धोकडा या धरणाची उंची 18.81 मीटर म्हणजेच 61 फूट तसेच या धरणाची लांबी 1654 मीटर म्हणजेच 5426 फूट आहे। मकर धोकडा या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 0.65 टीएमसी म्हणजेच 650 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 0.56 टीएमसी म्हणजेच 560 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणातून एक कालवा जातो। या कालव्याच्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग केला जातो। खेकरा नाला धरण। हे धरण सावनेर तालुक्यातील रायवाडी या गावाजवळ आहे। खेकरा नाला हे धरण नागपूर शहरापासून 57 किलोमीटर अंतरावर तसेच खेकरा नाला हे धरण सावनेर शहरापासून 27 किलोमीटर अंतरावर आहे। खेकरा नाला हे धरण वैनगंगेची उपनदी कन्हान या नदीवर 1988 साली बांधण्यात आलेले आहे। खेकरा नाला धरणाची उंची 24.5 मीटर म्हणजेच 80 फूट आहे। या धरणाची लांबी 330 मीटर म्हणजेच 1080 फूट आहे। खेकरा नाला या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 0.92 टीएमसी म्हणजेच 920 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 0.84 टीएमसी म्हणजेच 840 दशलक्ष घनफूट इतकी आहे। कोलार धरण। हे धरण सावनेर तालुक्यातील उमारी गावाजवळ आहे। कोलार हे धरण नागपूर शहरापासून 51 किलोमीटर अंतरावर तसेच सावनेर शहरापासून 14 किलोमीटर अंतरावर आहे। कोलार हे धरण वैनगंगेची उपनदी कन्हान आणि कन्हानची उपनदी कोलार या नदीवर 1984 साली बांधण्यात आलेले आहे। कोलार धरणाची उंची 30.11 मीटर म्हणजेच 98.8 फूट आहे। या धरणाची लांबी 2910 मीटर म्हणजेच 9550 फूट आहे। कोलार या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 1.25 टीएमसी म्हणजेच 1250 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 1.11 टीएमसी म्हणजेच 1110 दशलक्ष घनफूट इतकी आहे। लोअर उन्ना अर्थात नंद धरण। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला हे सांगतो की लोअर उन्ना नावाची 2 धरणे नागपूर जिल्ह्यात आहेत। त्यामधील एका धरणाला वडगाव तर दुसऱ्या धरणाला नंद म्हणून ओळखले जाते। हे धरण उमरेड तालुक्यातील शेडेश्वर गावाजवळ 2 किलोमीटर अंतरावर आहे। नंद हे धरण नागपूर शहरापासून 63 किलोमीटर अंतरावर तसेच उमरेड शहरापासून 32 किलोमीटर अंतरावर आहे। नंद हे धरण वैनगंगेची उपनदी वर्धा
आणि वर्धेची उपनदी नंद या नदीवर 1990 साली बांधण्यात आलेले आहे। नंद धरणाची उंची 16.25 मीटर म्हणजेच 53 फूट आहे। या धरणाची लांबी 2513 मीटर म्हणजेच 8244 फूट आहे। नंद या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 2.20 TMC म्हणजेच 2200 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 1.88 TMC म्हणजेच 1880 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 7 दरवाजे आहेत। या धरणातून एक कालवा जातो। ह्या कालव्याच्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग केला जातो। रामटेक हे धरण रामटेक तालुक्यातील रामटेक गावाजवळ 6.5 किलोमीटर अंतरावर आहे। रामटेक हे धरण नागपूर शहरापासून 54 किलोमीटर अंतरावर आहे। रामटेक हे धरण वैनगंगेची उपनदी सूर या नदीवर 1913 साली बांधण्यात आलेले आहे। रामटेक धरणाची उंची 22.2 मीटर म्हणजेच 73 फूट असून या धरणाची लांबी 229 मीटर म्हणजेच 751 फूट आहे। रामटेक या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 3.71 TMC म्हणजेच 3710 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 3.64 TMC म्हणजेच 3640 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणातून एक कालवा जातो। या कालव्याच्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग केला जातो। रामटेक या धरणाला खिंडशी लेक असेही म्हणतात। या लेकमध्ये बोटिंग केली जाते। या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देत असतात। लोअर उन्ना अर्थात वडगाव धरण लोअर उन्ना अर्थात वडगाव हे धरण उमरेड तालुक्यातील वडगाव आणि खुर्सापार गावाजवळ बेला या गावापासून 9 किलोमीटर अंतरावर आहे। लोअर उन्ना अर्थात वडगाव हे धरण नागपूर शहरापासून 44 किलोमीटर अंतरावर तसेच उमरेड शहरापासून 45 किलोमीटर अंतरावर आहे। लोअर उन्ना वडगाव हे धरण वैनगंगेची उपनदी वर्धा आणि वर्धेची उपनदी वेण्णा या नदीवर 1997 साली बांधण्यात आलेले आहे। लोअर उन्ना या धरणाची उंची 23.65 मीटर म्हणजेच 77.59 फूट आहे। या धरणाची लांबी 5330 मीटर म्हणजेच 17486 फूट आहे। लोअर उन्ना अर्थात वडगाव या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 5.35 TMC म्हणजेच 5350 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 4.76 TMC म्हणजेच 4760 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 21 दरवाजे आहेत। या धरणातून 2 कालवे जातात। ह्या कालव्यांच्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग केला जातो। पेंच अर्थात कामठी खैरी धरण हे धरण पारशिवनी आणि रामटेक या 2 तालुक्यांच्या सीमेवर पारशिवनी या गावाजवळ 13 किलोमीटर अंतरावर आहे। पेंच हे धरण पश्चिम पेंच नॅशनल पार्क रेंजमध्ये आहे। पेंच हे धरण नागपूर शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर तसेच रामटेक शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे। पेंच हे धरण वैनगंगेची उपनदी पेंच या नदीवर 1970 ते 1976 या काळामध्ये बांधण्यात आलेले आहे। पेंच धरणाची उंची 32 मीटर म्हणजेच 105 फूट आहे।
या धरणाची लांबी 1876 मीटर म्हणजेच 6155 फूट आहे। पेंच या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 6.39 TMC म्हणजेच 6390 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 5.1 TMC म्हणजेच 5010 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 16 दरवाजे आहेत। या धरणातून 2 कालवे जातात। ह्या कालव्यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो। या कालव्यांची एकूण लांबी 81.25 किलोमीटर आहे। तोतलाडोह धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 41.21 TMC पाणी साठ्यासह तोतलाडोह धरणाचा 5वा क्रमांक येतो। तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 35.91 TMC सह तोतलाडोह धरणाचा 4था क्रमांक येतो। तोतलाडोह धरण नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात रामटेक शहरापासून 38 किलोमीटर अंतरावर असून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांच्या सीमेवर आहे। तोतलाडोह धरण नागपूर शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर आहे। नागपूर जिल्ह्यातील पेंच नदीवर तोतलाडोह धरण 1989 साली बांधण्यात आलेले आहे। तोतलाडोह धरणाची उंची 74.5 मीटर म्हणजेच 244 फूट आहे। या धरणाची लांबी 680 मीटर म्हणजेच 2230 फूट आहे। तोतलाडोह धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 41.21 TMC म्हणजेच 41,210 दशलक्ष घनफूट इतकी आहे। तोतलाडोह या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 35.91 TMC म्हणजेच 35,910 दशलक्ष घनफूट इतकी आहे। या धरणाला 14 दरवाजे आहेत। तोतलाडोह या धरणावर 160 मेगावॉट वीज निर्मिती केली जाते। तर मित्रांनो, ही होती नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी 8 धरणे। इतर उर्वरित 15 धरणे कोणती आहेत ते आपण थोडक्यात पाहूया। चंद्रभागा धरण, जाम धरण, कनोली बारा धरण, उमरी धरण, पांढराबोदी धरण, सिरसी धरण, उरकुंदापूर धरण, वाणी धरण, वेना धरण, पिंपळगाव अर्थात वाखजी धरण, भोतेझरी धरण, चिंचाला धरण, चिंचोली धरण, मोरधाम धरण आणि गोसेखुर्द हे मोठे धरण देखील नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर आहे। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।